शाळा भरली आणि अजून पट्टाच घालायला तू. हा आमच्या मंदिराला राखेल चालत नाही. मटण घरात खाल्लं तर चालत. जवळपास बाई सायकलला 25 वर्ष झालं आणि एकदम खट सायकल आहे, खट. नायकू खोत हे यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी करवंदीच्या जाळीखाली आहे. जय शिवराय, जय शंभूराजे भावानो. शुभ सकाळ सगळ्यासनी. तर सकाळचे जवळपास 6:30 वाजलेत आणि मी चाललोय डोंगरवाडीला, जे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात येते. आणि त्या ठिकाणी भावानो स्वयंभू मारुतीचं मंदिर आहे आणि एकदम खतरनाक मंदिर आहे ते. त्या ठिकाणी आपण निघालोय. आज लॅम्बोर्गिनी नाही आहे, आपल्या संगड आहे हायाबुसा. तुम्ही बघू शकता हायाबुसा कशी दिसते भाई. या सायकलचा तोड नाही भाई, तोड नाही. डोंगरवाडीचा जो इतिहास आहे तो इतिहास सांगण्यासारखा आहे. मात्र जवळपास 900 वर्षापूर्वी इथल्याच एक जो लोकल व्यक्ती होता, तर त्याच्या स्वप्नामध्ये, तर त्या काळी बरं का, त्या काळी त्याच्या स्वप्नामध्ये हनुमानजी प्रकट झालते वाटतं आणि त्यांनी सांगितले की ह्या ठिकाणी माझी मूर्ती आहे. मग त्यानंतर ती स्वयंभू मूर्ती आहे मारुतीची जी आहे ती. तर इतिहास खूप मस्त आहे याचा. तर बघूया तिथले लोकल जे आहेत त्यासनी पण विचारूया, त्यांनी ती पण आपल्याला सांगतील माहिती जरा काय आहे ती. ओके भावानो, चला लेट्स गो. मला वाटतं कॅमेरा परफेक्ट आपला सेट झालेला आहे. ओके, तर आता आपण पोचलेलो आहे भाई वारणा नदीवर. आणि तुम्ही पाण्याची पातळी तुम्हाला मी धावतो आता. थांबा भाई, वारणा नदीवर पोचलोय आणि तुम्हाला मी पाण्याची पातळी धावतो. पाणी वाढलंय हे बघा, पाण्याची पातळी भाई. पाणी बघा, पाणी कुठे दिसतंय पाणी. त्याच्या साईडला पण बघू शकता तुम्ही. हे बघा पाण्याची पातळी इथं पातूर गेल्या, म्हणजे जरा कमीच झाल्या मला वाटतंय. फायनली भावनो आपण चिकोडे गावात पोचलो आणि चिकोडे गावापासून लेफ्ट साईडला एक रोड गेला, त्या रोडनं जायला. ओके लेट्स गो. भाई भारताच्या कुठं पण जावा तुम्ही, कुठल्या पण राज्यात आणि कुठल्या पण गावात जावा, रोड काय सरळ होणार नाही. माझ्या मागे जो मार्ग आहे तो चिकोडे आहे आणि या बोर्डवर सगळी माहिती लिहिलेली आहे बघा. हा जो सरळ रोड जातोय हा ठाणापूरला जातोय, इकडचा करंजवाडीला जातोय आणि हा भावानं जो रोड आहे तो डोंगरवाडीला जातोय. तर चला, तर मग डोंगरवाडी जास्त नाही, आता जरा एक किलोमीटरवर असेल. हा जो रोड आहे हा इकडचा रोड ठाणापूरकडनं येतो भाई. खूप लांब पडते तो रोड, खूप म्हणजे खूप लांब आहे. पण मजा येते थोडा रोडला. रोड पण खूप लांब आहे, त्यामुळे काय इकडनं मी आलो ना, इकडनं पण येऊ शकतो आपण, पण रूट जरा लांब पडते. बरोबर यायला लागल्यात. शाळा भरली तरी पोरं अजून इथं जायचं. अरे जावा की रे फास्ट, शाळा भरली ना का तिथं. हा शाळा भरली आणि अजून पट्टाच घालायला तू. हा ही मज्जा भावानं जोरात असते, काय पण होणार तुम्ही. जोरात म्हणजे जोरात विषय असते. माझ्या पुढे तुम्ही बघू शकता डोंगर, म्हणजे डोंगर, खतरनाक डोंगर आहे आणि पूर्ण साईडनं रानं आहेत. वातावरण म्हणजे वातावरण खतरनाक वातावरण झाले भाऊन, खतरनाक. आपण आता डोंगरवाडीमध्ये बसलोय. हे डोंगरवाडी गाव आहे. इथून 500 मीटर अंतरावर मंदिर आहे. हा भावानं जो मागला चढ दिसतोय तुम्हाला, हा शेवटचा चढ आहे आणि राहिला आता 100 मीटर आहे मंदिर. आपल्याला मामा भेटलेले आहेत, डोंगरवाडीचेच मामा आहेत. तर मामा, तुम्हाला मंदिराबद्दल काय काय माहिती आहे? आमच्या मंदिराला राखेल चालत नाही. मटण घरात खाल्लं तर चालत नाही. मटण बाहेर करून खावावं लागतं. म्हणजे मटण खात्यात, खरं खात्यात बाहेर करून आंघोळ केल्याशिवाय घरात स्पर्श करायचा नाही. बर, असं देवाची पाळणूक जबरदस्त. आणि किती वर्षाचं मंदिर आहे? ते पिढ्याचं आहे ते, काय लई वर्ष. आमच्या आजी पंजेच्या. बरोबर. म्हणजे मामांचे सांगितले ते तुम्ही ऐकलं जाच्छीला. मटण खायचं पण बाहेर खायचं, घरात काय करायचं नाही, अशी सगळी ती प्रथा आहे. मारुती मंदिर डोंगरवाडी. तर विषय असा आहे की आपली जी लॅम्बोर्गिनी आहे ती कामाला आले, ते गेअर सगळं तुटल्यात. कारण 1.5 वर्ष झालं की त्याच्यावर काही लक्षच दिलेलं नाही मी, त्यामुळं हायाबुसा घेऊन आलोय. ही जी सायकल आहे पप्पांची सायकल आहे आणि
जवळपास बाई सायकलला 25 वर्ष झालं आणि एकदम खट्ट सायकल आहे, खट. या ही जी सायकल आहे का, या सायकलीच्या पुढं कुठली पण सायकल हा ना, तोड नाही तोड. फायनली भावानं मंदिरापाशी पोचलोय. आता दर्शन घेऊ मस्तपैकी. माझ्या मागल्या साईडला मंदिर आहे आणि इकडच्या साईडला भावानो बाहेर जर का तुम्ही आला असा तर त्या साईडला खंडोबाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ते खंडोबाचं मंदिर आहे इकडच्या साईडला आणि हे मारुतीचं आहे. आणि इकडच्या साईडला हे एक मंदिर आहे बघा, अंबाबाईचं. आता आपण डोंगरवाडीत आलोय आणि आपल्या पाठीमागं मंदिराचे पुजारी आहेत, तर ते आपल्याला मंदिराची जी काय कथा आहे ती सांगतील. नमस्कार, मी उत्तम खोत, हनुमान पुजारी, डोंगरवाडी. बघा, आमचे हे मंदिर 1857 साली स्थापन झाले म्हणजे कसं, आमचे वंशज जे होते नायकू खोत हे यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी करवंदीच्या जाळीखाली आहे, कारण स्वयंभू आहे आपला, हा कुणी स्थापन केलेला वगैरे नाही आहे. प्रत्येक गावामध्ये मंदिर स्थापन असतात, पण आमचा हा मारुती आहे तो स्वयंभू झालेला आहे. आमचे वंशज नायकू खोत यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी करवंदीच्या जाळीखाली आहे आणि तिथं येऊन सगळे गावातले प्रतिष्ठित लोकांनी पाहिलं तर तिथं एक शिळा होती. मग तिथं मंदिर स्थापन झालं. स्वयंभू आहे, दक्षिणमुखी आहे आणि नवसाला पावणार आहे. हे 1857 साली हे मंदिर स्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून आमच्या गावामध्ये रॉकेलचा दिवा वापरला जात नाही, मांसाहार केला जात नाही. मांसाहार पूर्णपणे वरचे आहे आणि जरी लाईट गेली, आता लाईटीचं आहे पण लाईट पहिली जात होती त्यावेळेला गोडे तेलाचा दिवा वापरला जात होता. आणि प्रत्येक शनिवारी कमीत कमी 5 ते 7 हजार पर्यंत भाविक येतात. इथं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमची कमिटी आणि पुजारी मंडळाने चांगलं म्हणजे व्यवस्था केलेली आहे आणि भाविकांची चांगली सोय होईल. आज श्रावणातला पहिला शनिवार आहे, खूप गर्दी होते. दोन्ही बाजूला आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि कसं सुलभ दर्शन होईल याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. धन्यवाद. ओके, तर भावानो सगळी माहिती आपण घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळी माझी जी माहिती आहे ती तुम्ही ऐकू शकता. 900 वर्षापूर्वी काय काय घटना घडल्या त्यामुळे हे मंदिर स्थापन झाले. तर चला, तर अजून एक इथं भाग आहे, डोंगरात आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊया.